हाय, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. चला, आज मी बाहेर जात आहे. लीना आणि मी सकाळी पूजा करून घेतली पटकने आणि बाहेर जायचं होतं. मग पटकने पटापट आवरला आणि रेडी झाले. तर आम्ही दोघी कुठे जाणार आहोत. तिला पण एक वस्तू घ्यायची आहे, मला पण एक वस्तू घ्यायची आहे. दोघी पण सोबत जात होतो. तर पौरईचे पण 10वीचे पेपर संपले आणि ऋत्वी पण फ्री होती काल. नाचषष्ठी होती म्हणून सुट्टी होती स्कूलला. तर त्या दोघी पण बोलल्या की नाही, आम्हाला पण यायचं आहे तुमच्यासोबत. मग त्यांची तयारी होईपर्यंत मग थांबलो. हे बघा, हे याला रिप्लेस करणार आहे मी आणि याची जागी दुसरी वस्तू घेणार आहे. तर ती वस्तू कोणती आहे, कोणत्या कंपनीची आहे आणि का घेणार आहे, हे सगळं मी सांगणार आहे तुम्हाला या ब्लॉगमध्ये. तर नक्की बघा. चला, आता जातो आम्ही. ऊन खूप होत आहे ना, एकदम उन्हाळ्यासारखं वाटत आहे बाहेर. आम्ही 1-2 ठिकाणी जातो, पहिले प्राईस बघतो आणि मग घेऊ. चला तर मग बाय. गाडीवर जाऊ ना, काही रेकॉर्डिंग होईल, काही नाही होणार. तर शक्य तेवढं दाखवते. बाय. आम्हाला फूड प्रोसेसर बघायचं होतं. 2 फूड प्रोसेसर, एक मला आणि एक लीनाला. तर दोघींनाही घ्यायचे होते, तर सोबतच गेलो बघायला. आणि आम्ही क्रोमामध्ये गेलो सुरुवातीला. म्हटलं बघा, 1-2 ठिकाणी बघायचं की प्राईस काय आहेत त्या फूड प्रोसेसरच्या. म्हणून मग क्रोमामध्ये गेलो. तर हे बघा, तिथं खूप सुंदर सुंदर मिक्सर होते. खूप सुंदर. म्हणजे सुरुवातीला मिक्सर कसे असायचे, एका आकाराचे असे. पण हे इतके सुंदर सुंदर नवीन नवीन मिक्सर होते, वेगवेगळ्या आकाराचे, इतके सुंदर दिसायला. काम काय करतात काय माहिती, पण म्हणजे काम कसं करतात हे बघा, किती सुंदर. खूप सुंदर असे मस्त कलरफुल होते. असं वाटत होतं फूड प्रोसेसर राहू द्यावं मग आणि मिक्सरच घ्यायचं का. इतके आवडली होती मला. आम्ही बघत होतो आणि ऋत्वी आणि पौरई मस्त मजा करत होत्या, इकडे तिकडे बघत होत्या मस्त. फूड प्रोसेसर घ्यायचं आहे मला. मेन म्हणजे कणिक मळायला आणि ज्यूस वगैरे असं काही करायला, चॉपिंग करायला फूड प्रोसेसर पाहिजे होतं. आणि श्लोकला गाजरचा हलवा पण आवडते, तर म्हटलं ते पण गाजर किसणे होतात सलादला. म्हटलं मल्टीपर्पजसाठी फूड प्रोसेसरच घ्यायचं होतं. मग मिक्सर परत नव्हतं घ्यायचं. मग म्हटलं नाही, मिक्सरच घ्या. मग तिथं खूप प्राईस होत्या, म्हणून मग तिथून परत आलो परत दुसऱ्या ठिकाणी चाललो बघायला. तर आम्ही गेलो मग रिलायन्स डिजिटलला. आदल्या दिवशी मी गेली होती संध्याकाळी. तिथं मला एक दिसलं होतं, तर मग म्हटलं जाऊन बघू तिथं पण प्राईस काय आहेत. तर रिलायन्स डिजिटलला गेलो. तर रिलायन्स डिजिटलला आम्ही फूड प्रोसेसर बघितलं, पण तिथं एकच अवेलेबल होतं. तर मग परत त्याला विचारलं की आम्हाला दुसऱ्या रिलायन्स डिजिटलमध्ये असंच एक मिळेल का. तर तो बोलला हो आहे, बायपासला आहे एक, तिथे आहे एक त्यांच्याकडे, तर तिथं जा. मग तिथं गेलो. लीनाने तिथून घेतला आणि मी आकाशवाणीच्या रिलायन्स डिजिटलमधून घेतला. आणि मी सांगते तुम्हाला की आम्हाला किती प्राईसचं मिळालं. आणि हे लास्ट पीस होते, तरी पण आम्हाला याचे रिव्ह्यू चांगले वाटले म्हणून हेच घ्यायचं होतं. मग आणलं घरी दोघींनी. तर मी सांगते, आम्हाला ते 50%मध्येच पडलं. जर 14,000 रुपये 12,000 रुपये प्राईज असेल तर ते आम्हाला 7,000 रुपयालाच एक पडलं. म्हणून मग घेऊन घेतले दोघींनी पण. आणि त्याचे बॉक्स अवेलेबल नव्हते, तर त्याने आम्हाला दुसऱ्या बॉक्समध्ये पॅक करून दिलं. तरी पण आम्हाला तेच पाहिजे होतं. मग आम्ही घेऊन आलो. हे बघा, घरी आणला आणि तुम्हाला दाखवत आहे की कसं आहे. मी यामध्ये काही वेगवेगळे जे बनवेल त्याचे तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेल. चला तर मग बघा आमचं फूड प्रोसेसर कसं काम करते. तर हे 2 भांड्या, हे मोठं आहे आणि हे छोटं. हे ज्यूसर प्लस काही करायला आहे. हे वरचं भांडं कणिक मळायसाठी, हे पण ज्यूसर आहे बघा.